बरोबर. भूषण पाटील सरांनी योग्य मुद्दा मांडला बरं का. मेसेज पिन करतोय मी. त्यांचं मत काय बघा, हे सरकार फक्त झुलवत ठेवते. 7 कोटी लोकांची मते मोजायला ह्यांना 3 दिवस लागतात आणि निकाल लावायला 2 वर्ष. अरे थू. वा. बघा, हाच आक्रोश आपल्याला काढायचा आहे आंदोलनामध्ये. आणि हा अत्यंत योग्य मेसेज आहे. खरंच तुम्हाला हे सरकार झुलवत ठेवत आहे. यांच्याकडे जे पाशवी बहुमत आहे, या पाशवी बहुमताखाली हे तुमच्याशी असं वागत आहे. आणि यांचे डोळे उघडण्यासाठी काल परवाचा एक व्हिडिओ पाहिला असेल. मुंबई आझाद मैदानाच्या ठिकाणी एका महिलेनं एका मंत्र्याला हाकलून काढलं, जो की महिला आरक्षणाच्या विरुद्ध काढलेला मोर्चा होता. म्हणजे हे अकृत्य चालू आहे. सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षांच्या विरोधात स्वतःची सत्ता असताना रोडवर उतरतो, ट्रॅफिक तासोन तास मुंबईसारख्या शहराचं ट्रॅफिक जाम करतो आणि मग एक महिला, एक रणरागिणी, एक वाघीण या गर्दीतून बाहेर येते आणि मंत्र्याला गेट आउट या भाषेत हाकलून काढते. आता त्या मंत्र्याचं मी नाव घेत नाही किंवा त्या पक्षाचं मी नाव घेत नाही. तो व्हिडिओ मला वाटतं सर्वांनीच पाहिला असेल. तर अशा रणरागिणींची, अशा वाघिणींची या शिक्षक भरतीत गरज आहे. तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, जर तुमची तयारी असेल तर 36 जिल्ह्यात 36